वसई विरार महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या 4,000 कोटींच्या अर्थसंकल्पात खर्च आणि उत्पन्नात अनेक तफावत असल्याची बाब माजी सभापती निलेश देशमुख यांनी समोर आणली। मालमत्ता कर वसुली केवळ 43% होत असून हजारो मालमत्ता या निर्लेखित आहेत। जाहिरात फलक विभागात अनेक तफावत असून त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। स्थायी समितीने अर्थसंकल्प महासभेत सादर केला। बुधवारी त्यावर विशेष महासभेत चर्चा करण्यात आली। माजी सभापती निलेश देशमुख यांनी या अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवताना उत्पन्नाचे विविध पर्याय सुचवले आहेत। मालमत्ता करातून सुमारे 626 कोटी उत्पन्न अपेक्षित दाखवण्यात आलं आहे, मात्र केवळ 42% म्हणजेच 161 कोटींची वसुली झाली आहे। योग्य वसुली न झाल्याने पालिकेला दरवर्षी 250 कोटींची तूट सहन करावी लागत आहे। शहरातील 10,24,949 मालमत्तांपैकी तब्बल 33,633 मालमत्तांचे निर्लेखन प्रस्ताव प्रलंबित आहेत। त्यामुळे मालमत्ता कर वसुली प्रभावी करण्याबरोबरच निर्लेखित, वादग्रस्त आणि अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांचे सखोल सर्वेक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली। जनरेटर खरेदी, स्मशानभूमी देखभाल, पर्यावरण विकास कक्ष, उद्याने, सभागृह, चेंबर बांधकाम आदी विभागातील अनावश्यक खर्च कमी केल्यास कोट्यवधींचा महसूल वाचेल असे त्यांनी सांगितले। महानगरपालिकेकडे महसूल वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। त्यासाठी कडक अंमलबजावणी आणि नियोजनबद्ध कारवाई केल्यास कोणतेही नवीन कर लावण्याची गरज न पडता विद्यमान स्रोतांमधून मोठ्या प्रमाणात महसूल वाढवता येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले। शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंगचा आकार आणि महानगरपालिकेकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये दाखवलेला आकार यामध्ये मोठी तफावत असते। कमी आकार दाखवून महानगरपालिकेला महसूल बुडवला जात असल्याचे देशमुख यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। शहरातील सर्व होर्डिंगचे प्रत्यक्ष मोजमाप करावे, तसेच फलकांची डिजिटल नोंदणी आणि नियमित तपासणीची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। खरं म्हणजे महानगरपालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत ही मालमत्ते जी घरपट्टी असते त्यातून येत असते। आज जर वसई विरार महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या इकडे आपण सर्वेक्षण केलं, त्यांच्याकडनं माहिती घेतली, तर त्यामध्ये जवळपास आजही 42-43% फक्त घरपट्टीची वसुली होते आणि याच्यामध्ये जवळपास 33,000 मालमत्ता या निर्लेखित आहे। त्याची एकूण रक्कम 161 कोटी। तर ह्या मालमत्तेचं कुठलीही माहिती मिळत नाही आणि ती माहिती नसल्यामुळे त्याच्यावर कुठली कारवाई करू शकत नाही, त्यामुळे ती थकीत दाखवली जाते। मुळामध्ये ही थकीत नसून बुडीत आहे। तर आम्ही आज त्या ठिकाणी प्रशासनाला त्याचा आग्रह केला की त्याचा प्रॉपर तुम्ही आम्हाला माहिती द्या। त्यानंतर आपली जी मागणी जवळपास 829 कोटीची असताना जवळपास आज वसुली जवळपास 390 कोटी ह्या 25-26 झाली। तर ती 42% असल्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारचं जर वसुली केली तर ते उत्पन्न वाढू शकते। दुसरी गोष्ट, महापालिकेचे बरेचसे गेल्या प्रशासकीय कालावधीत काही ठेके दिले गेले होते, तर ते सदोष पद्धतीने दिले गेले होते। त्यातल्या काही समजा जाहिरात विभागाचा असेल तर त्यातलं मेजरमेंट असेल ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं होतं। तर आम्ही तिकडे सूचना मांडल्या की याची पुन्हा तुम्ही सर्वेक्षण करा आणि हे टेंडरांची म्हणजे याचं जे तुम्ही संचिता केलेल्या आहेत याचा परत रिव्ह्यू घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यामधून उत्पन्न मिळू शकते। नाही, कसं आहे, प्रशासकीय राजवटीमध्ये त्या ठिकाणी प्रॉपर लक्ष दिलं गेलं नाहीये। घोटाळा असं आपण म्हणण्यापेक्षा त्याच्या ठिकाणी प्रॉपर त्याचा एस्टिमेट बनवणं किंवा त्याला वेळ देणं, तर त्यात दुर्लक्ष केल्याचं जास्त, म्हणजे त्याच्यामुळे दुर्लक्षाचा मला त्या ठिकाणी जास्त हे दिसतोय। खरं म्हणजे अनावश्यक खर्च म्हणण्यापेक्षा आज वसई विरार शहर महापालिकेत कर्मचाऱ्याची आणि अधिकारी संख्या एकदम कमी आहे। आज जर 9 प्रभाग समितीमध्ये एकच उप अभियंता आहे, तो त्या 9 प्रभाग समितीवर काम करतो आणि बाकीचं काम हे ठेक्याच्या कर्मचाऱ्याकडनं काढून घेतलं जाते। तर ठेक्याच्या कर्मचाऱ्याकडनं काम केल्यामुळे कामाची विश्वासार्हता राहते। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनावश्यक खर्च केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी जिकडे उत्पन्नाचा मार्ग आहे तिकडे लक्ष न दिल्यामुळे तिकडे कमी उत्पन्न निर्माण होते। तर या ठिकाणी प्रॉपर अधिकारी कर्मचाऱ्याची तुम्ही संख्या निश्चित केली किंवा त्यांची भरती केली तर यातनं उत्पन्न पण वाढू शकते आणि खर्चाला पण बचत होऊ शकते।